Deeply take a deep breath. तीनदा श्वास घ्या. Second time, take a deep breath. शक्य असल्यास कॅमेरा ओपन करा ऍटलीस्ट प्रार्थनेच्या वेळेस. होल्ड. प्रार्थना करत असताना आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा एक चैतन्य आपल्या शरीरामध्ये भरत आहे आणि जेव्हा श्वास सोडतोय तेव्हा आपल्या आतमधला सगळा जो ताण तणाव आहे तो आपण बाहेर काढून फेकतो आहे. अशा प्रकारे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. होल्ड. धन्यवाद 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 परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. मी जे म्हणणार आहे तुम्ही माझ्या मागे ते रिपीट म्हणू शकता. इंग्लिशमध्ये आहे, ठीक आहे. थँक यू फॉर अलाइनिंग विथ माय ग्रोथ, प्रोग्रेस अँड सक्सेस. थँक यू गॉड फॉर गिविंग मी such a wonderful day, new day in my life. Today is the best day in my life. Thank you for opening up new opportunities in my life. Thank you for all the money I have been given throughout my life. Thank you for the gift of 5 elements that has been given to me. Thank you, water. Thank you, Mother Earth. Thank you, air. Thank you, fire. Thank you, space. Thank you for giving me the joy of living in abundance. Thank you for the magical air that I breathe for keeping me healthy. चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. Thank you for the abundance of water within my body and outside my body that clean my body and house. Thank you that I am constantly attracting all abundance from the universe. Thank you, sun and moon, for aligning best of relationship, money, health, and success in my life. Thank you that my body is healing like a miracle. Thank you, universe, that all cells of my body are dancing with energy and vitality. Today is the day of completion. Thank you for the perfect day. Miracle follows miracle. Today, miracle follows miracle. Wonders are overflowing in my life.
I have a wonderful work, in a wonderful way. I give wonderful service for a wonderful pay. I am healthy, wealthy, and rich. I am healthier and richer day by day. Thank you, universe, that my money is constantly increasing. Every day, my body is healing and I am getting better and better. The divine healing power is flowing into my life, into my body. Every day, I am enjoying the best of health. I have a wonderful business. Thank you, thank you, thank you, thank you. आज खूप चांगला दिवस आहे आणि माझ्या या सगळ्या सुंदर दिवसासाठी मला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच. रब युअर हँड्स. आपल्या डोक्यावर ठेवायचा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमात्माची अतिशय लाडकी संतान आहे. माझा परमेश्वराचा साथ मला सदैव लाभतो आहे. जे काम करते त्यामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. प्रत्येक कामाला हात लावल्यास सोनं बनत आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी भाग्यवान आहे. मी अतिशय भाग्यशाली आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धरती मातेला वंदन करून परमपिता परमेश्वराला वंदन करायचं. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमात्म्याला वंदन करून आजचं आपण लेसन सुरू करूया. थँक्यू सो मच. इथे माझ्या समोर बसलेले आहे त्यांना आत्मवंदन. थँक्यू झूम, थँक्यू इलेक्ट्रिसिटी, थँक्यू वायफाय अँड थँक्यू प्रतिभा मॅम सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो टुडे इज द बेस्ट डे. Very nice. Let me just share the screen. Okay. आजचा दिवस आहे तो आज डे 13 संपणार आणि 20 दिवस आता नंतर ही बुक संपणार आहे. त्याच्यानंतर सगळे आपल्या आयुष्यामध्ये खूप छान फरक झाले असं मला शेअर करा. मला खूप आवडेल ऐकायला आणि प्रॅक्टिस करा. सकाळी छान हसत उठायचं, हसत प्रार्थना करायची. ओके. प्राजक्ता, आर यू अवेलेबल फॉर रीडिंग? मी करू? आहे का कोणी? चालेल, करा मी कोणी. करते. हम्म. कोणी आहे का करायला? का मी करू? मी करते. हा. हा, करा करा. ठीक आहे, एवढा फॉन्ट ठीक आहे. हा, ठीक आहे. एका प्राध्यापकाने त्यांच्या झोपेची समस्या कशी सोडवली? डॉक्टर एच. व्ही. हॅल्पर्ट हे पेन्सिल पेन्सिल्व्हेनिया. पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात ऍसिरियनचे प्राध्यापक होते. आपल्या आठवणीतला एक अद्भुत अनुभव त्यांनी कथन केला आहे. एका शनिवारी संध्याकाळी कोण्या बॅबिलियनच्या बोटाच्या अंगठीचे असावेत अशा गोमेदाच्या 2 छोट्या तुकड्यांचे रहस्य उलगडण्याचा व्यर्थ प्रयत्नात मी थकून गेलो होतो, पण त्यांचे गूढ मला उकलता आले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास मी झोपायला गेलो आणि मला एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. निप्पूर नावाच्या ठिकाणाहून एक उंच सडपातळ पुजारी, जो सुमारे 40 वर्षाचा असेल, मला मंदिराच्या खजान्याच्या खोलीत घेऊन गेला. ती खिडक्या नसलेली एक लहान, कमी उंचीचे छप्पर असलेली खोली होती.
जिथे गोमेद आणि लॅपिस लाऊजीचे तुकडे जमिनीवर विखुरलेले होते. लाजुलीचे तुकडे. लाजुलीचे तुकडे जमिनीवर विखुरलेले होते. तिथे त्याने मला सांगितले की तुम्ही पृष्ठ 22 आणि 26 वर प्रकाशित केलेले स्केचचे दोन तुकडे वेगळ्या बोटांच्या अंगठ्या नाहीत. पहिल्या दोन अंगठ्या या देवतेच्या मूर्तीची कर्णफुले आहेत. तुमच्याकडे असलेले दोन तुकडे त्यांचे भाग आहेत. जर तुम्ही त्यांना एकत्र जोडून पाहिलं तर तुमची खात्री होईल. मी ताबडतोब जागा झालो. मी ते तुकडे तपासले आणि आश्चर्य म्हणजे माझे स्वप्न सत्यात उतरलं होतं. अशा प्रकारे शेवटी समस्या सोडवली गेली. हे स्पष्टीकरण त्यांच्या अंतर्मनाच्या सृजनशील शहाणपणाचं प्रदर्शन करते, ज्याला त्याच्या सर्व समस्यांची उत्तरे माहीत होती. येस. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सांगितलंय की एक प्राध्यापक होते, त्यांना झोप येत नव्हती. त्यांची झोपेची समस्या सुद्धा कशी सोडवली, म्हणजे जर कोणाला झोप येत नसेल तर तेही समजा एखाद्या कारणामुळे येत नसेल तर तिथेही तुम्ही एक उत्तर मागून तुमच्या झोपेची समस्या सोडवू शकता. तर एच. व्ही. हॅल्पर्ट हे पेन्सिल्व्हेनिया मधले विद्यापीठामधले एक RCS चे प्राध्यापक होते. आणि त्यांच्या आठवणीतला हा एक प्रसंग आहे जिथे सांगत आहे की शनिवारी जेव्हा बॅबोलोनियनच्या बोटाच्या अंगठीचा त्यांना एक चालू होतं की हे दोन तुकडे कशाचे आहे उलगडत नव्हतं. आणि त्यामुळं ते जेव्हा झोपायला गेले तर त्यांना कंटिन्युअस तोच तो की कशाचे आहे तुकडे हा सतत कंटिन्युअस थॉट येत असल्यामुळे त्यांना ती झोप येत नव्हती. मग तेव्हा त्यांनी एक इंटेन्शन टाकून झोपले. तर मग त्यांना ते जे रहस्य होतं ते कळलं. मध्यरात्री त्यांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी पूर्ण नावाच्या ठिकाणावरनं एक पुजारी आला. त्याने त्यांना मंदिरात नेले, त्या खजिन्याच्या खोलीत नेले. खिडक्या लहान असलेली ती कमी छप्पर उंचीचं छप्पर असलेली खोली दाखवली. तिथे गोमेद आणि लॅपिस आणि लाजुलीचे तुकडे जमिनीवर विखुरलेले होते. आणि ते जे विचारत करत होते की हे दोन तुकडे कशाचे आहे, तर मग त्यांनी सांगितलं की हे जे दोन तुकडे हे काही अंगठ्या नाही आहेत, पण ज्या मूर्तीने जी कर्णफुले घातली आहे त्याचा तो भाग आहेत. आणि ते एकत्र कर जर तुम्ही जोडून बघितलं तर ते तुम्हाला कळेल. तसेच ते जागे झाले. आणि त्यांनी जेव्हा ते जे दोन तुकडे त्यांच्याकडे होते ते जोडून बघितले तेव्हा आश्चर्य की हो, तेच होतं. आणि त्यांना त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरलं. आणि त्यांची ही समस्या सोडवली. तो स्वप्न स्पष्टीकरण त्याच्या अंतर्मनाचं जे सर्जनशील आहे ते शहाणपणाचं प्रदर्शन करते की किती शहाण मन आहे. त्याला झोप येत नव्हती तर त्याला व्यवस्थित त्याचं उत्तर देऊन त्याला छानपैकी झोप आली. म्हणजे झोपेची समस्या सुद्धा अंतर्मन सोडवतं. असं सुंदर हे अंतर्मन. याच्यावर प्रेम करा आणि याला आपला मित्र बनवा. बघा मग कसं तुमचं आयुष्य खूप छान होईल. पुढला प्रसंग. एका सुप्रसिद्ध लेखकाच्या अंतर्मनाने झोपेत काय केले. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनने यांनी त्यांच्या अक्रॉस द प्लेन्स नावाच्या पुस्तकात स्वप्नांच्या विषयावर एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे. ते स्पष्टपणे स्वप्न पाहत असत. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाला स्पष्ट सूचना देण्याची त्यांना सवय होती. झोपायला जाण्यापूर्वी ते त्यांच्या अंतर्मनाला त्यांच्यासाठी कथा तयार करण्यास उद्युक्त करायचे. उदाहरणार्थ, जेव्हा त्यांच्या बँक खात्यातील पैसे संपत असत, तेव्हा ते त्यांच्या अंतर्मनाला अशा प्रकारचे आदेश देत, मला एक उत्तम रोमांचक कादंबरी दे जी खूप विकली जाईल आणि त्यातून मोठा फायदा होईल. त्यांचे अंतर्मन उत्कृष्ट प्रतिसाद देत असे. स्टीव्हन्सन लिहितात, अंतर्मनातील प्रज्ञा आणि ऊर्जा या दोन देवता मला एखाद्या मालिकेतील कथेसारख्या तुकड्यांच्या रूपाने मला कहाणी सांगू शकतात. आणि मला ज्याला त्याच्या निर्माता मानले जाते त्या कहाण्या आकार घेतात. नाही, त्या कहाण्या आकार घेणार आहेत याबद्दल संपूर्णपणे अज्ञानात ठेवू शकतात. आणि तो पुढे लिहितात, मी माझ्या जागृत अवस्थेत करत असलेले काम ज्याबद्दल मला जाणीवपूर्वक माहिती आहे ते देखील माझेच असेल असे नाही, कारण त्यामध्ये या दोन देवतांचा हात स्पष्टपणे दिसतो. येस. याच्या आधी आपण ही स्टोरी ऐकली आहे जेव्हा सुरुवातीचे लेसन होते ना, की अंतर्मनाचे कसं काम करतं तेव्हा. तर हे जे सुप्रसिद्ध लेखक होते रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन यांनी एक पुस्तक लिहिलंय अक्रॉस द प्लेन्स, जे स्वप्नांवर आधारित आहे. आणि जे कोणी लेखक आहेत ज्यांना काही लिहायचं आहे त्यांच्यासाठी हा आजचं जे आहे ना, ती अफर्मेशन याच्यात दिलेली आहे. आणि ते काय स्पष्टपणे ते स्वप्न कसे
पाहतात आणि झोपण्यापूर्वी ते अंतर्मनाला सूचना देऊन झोपायचे आणि अंतर्मन त्यांना तसं सुचवायचं सुद्धा. कथा तयार करायची त्यांच्यासाठी, लाईक अ सिरियल. त्यांना सिरियल सारखं दिसत होती ती पूर्ण कथा. आणि ती सिरियल सारखी कथा दिसली की तशी तशी जशी जशी नोट डाऊन करायचे आणि त्यांची पुस्तकं बेस्ट सेलर होऊन जायचे. सो ते अंतर्मनाला आदेश कसा देत होते की मला एक उत्तम रोमांचक कादंबरी दे, जी खूप विकली जाईल आणि त्यातून मोठा फायदा होईल. त्यांचे अंतर्मन त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद देत होते. म्हणजे त्यांनी हे नाही की मला असं एखादा असं सुचव, मी काय लिहू काय नाही, असं काही नाही. फक्त त्यांनी काय सांगितलं, रोमांचक कादंबरी दे जी विकली जाईल. त्यांनी इतके पैसे पाहिजे, तितके पैसे पाहिजे, पैसे नाहीच पाहिजे त्यांनी म्हटलं. नॅचरली कादंबरी अशी ती विकली जाईल, विकली गेली तर फायदा होईल, फायदा होईल तर पैसा येईल. पैसा किती पाहिजे, काय पाहिजे, काही नाही टाकलं त्यांनी. रोज हा इंटेन्शन टाकायचे ते, की मला एक उत्तम रोमांचक कादंबरी दे, जी खूप विकली जाईल आणि त्यातून मोठा फायदा होईल. असं म्हणून ते झोपायचे आणि मग त्यांना लिटरली स्टोरी प्रमाणे एपिसोड बाय एपिसोड, एपिसोड बाय एपिसोड, पुढे 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 अशी कहाणी दिसायची. आणि ते कादंबरीत सेम कादंबरी ते लिहायचे आणि प्रचंड फायदा व्हायचा त्यांना. म्हणजे पैसे संपत आले की अंतर्मनाला सांगायचं, कादंबरी लिहायची, पैसे भरपूर यायचे, पुन्हा आपला मस्त पैसा एन्जॉय करायचा, पुन्हा मग आपलं ते करायचं. म्हणजे किती सहज जीवन जगत होते ते. तो स्टीव्हन्सन लिहितात. मग आपल्याला असंच म्हणायचं, आपल्याला आपल्याला अंतर्मनाला कंटिन्युअस काम द्यायचंय. त्याला काम खूप आवडतं, त्याला बसणं आवडत नाही. त्याला तुम्ही जितकं जास्त काम द्याल ना, तो तेवढं जास्त चांगला काम करेल. तुम्ही सतत त्याला चांगल्या कामामध्ये बिझी ठेवा. त्याला सांगा मला हे मला ते. तुम्ही जेवढं चांगल्या कामामध्ये बिझी ठेवलं, तो तुम्हाला चांगलं 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 देईल. आणि तुम्ही त्याला सारखे तक्रारीचं सांगितलं ना, तेवढाच तथास्तु तक्रारी आपल्या समोर येतात. स्टीव्हन्सन लिहितात की अंतर्मनातील प्रज्ञा आणि ऊर्जा ह्या ज्या दोन देवता आहे, त्या त्यांना एखाद्या मालिकेतील कथेसारख्या तुकड्याच्या रूपाने कहाणी सांगत होत्या. आणि त्या म्हणजे ज्याला त्यांचा निर्माता मानले जाते, त्या कहाणीचा निर्माता, त्या कहाण्या आकार घेणार याबद्दल संपूर्णपणे त्या अज्ञानात ठेवू शकतात. आणि तो पुढे लिहितात की मी माझ्या जागृत अवस्थेत करत असलेलं काम सुद्धा, म्हणजे मी कॉन्शियसली जे काम करतो त्याच्यातही मला ह्या दोघी येऊन मदत करतात. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट स्टोरी, अमेझिंग स्टोरी आहे की कुणाला येऊन जर कादंबरी लिहायलाही आपलं अंतर्मन त्याला बियॉन्ड इमॅजिनेशन आहे, तो त्याला सगळं माहित आहे. सो याचा उपयोग करा आपल्या आयुष्यामध्ये. आणि तुम्हाला जिथे कुठे त्याला असं वाटतं की मला मदत हवी आहे, माझ्या लाईफचं मला पर्पज मिळत नाही आहे, मी पुढे काय करू मला समजत नाही आहे, मला कुठे जा म्हणजे मला कुठला एखादा बिझनेस करताना समजत नाही की माझ्याजवळ तर चार गोष्टी आहे किंवा मला चार गोष्टी छान छान येतात, मग मी कुठल्या याच्यामध्ये फ्लरिश करेल, मी काय करू म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसा येईल, किंवा मी कुठल्या गोष्टीचा निर्णय घेऊ, माझ्या शरीरासाठी जर मला काही चॅलेंजेस असेल तर मी काय करू जेणेकरून माझं चॅलेंज दूर होईल. की हे सगळं तुम्ही त्याला विचारा, तो तुम्हाला नक्की नक्की सांगेल. फ्रॉम लास्ट 2-3 days आय एम हॅव्हिंग अ चॅलेंज ऑफ माय स्टमक. सो मी त्याला रोज दुपारी सुद्धा, आणि काल दुपारी लिटरली जेव्हा मी माझ्या पोटावर जेव्हा एनर्जी हिलिंग करत असताना लिटरली असं वाटलं की काहीतरी आलं आहे त्याच्यात, ते म्हणजे फील झालं मला की समथिंग विच इज, जसं डॉक्टर कसं ऑपरेशन करतात ना तसं मला फील होऊन, अँड आय एम फिलिंग मच बेटर टुडे. इतकं छान ते काम करतं. शांतपणे झोपा आणि शांतपणे झोपा, आनंदाने जागे व्हा. शांतपणे झोपा आणि आनंदाने जागे व्हा. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्हाला खालील प्रार्थना खूप लाभदायक ठरेल. झोपण्यापूर्वी हळूहळू शांतपणे आणि प्रेमाने तिची पुनरावृत्ती करा. माझी बोटे, माझे घोटे, माझे पोटाचे स्नायू, माझे हृदय आणि फुफ्फुसे माझे, माझे हात, माझी मान, माझा मेंदू, माझा चेहरा, माझे डोळे आणि माझे संपूर्ण मन आणि शरीर रिलॅक्स झाले आहे. मी सर्वांना पूर्णपणे व खुलेपणाने क्षमा करतो आणि मी सर्वांसाठी सौहार्द, आरोग्य, शांती आणि जीवनातील सर्व कृपा आशीर्वादासाठी मनापासून इच्छा करतो. मी शांत आहे, मी समाधानी आणि प्रसन्न आहे.
मी संरक्षण आणि शांततेत विश्रांती घेत आहे. माझ्या संपूर्ण अस्तित्वावर परमशांततेचा वरद हस्त आहे करते. मला माझ्या अंतरंगामध्ये दैवी अस्तित्व जाणवत आहे. मला माहित आहे की जीवन आणि प्रेमाची भावना मला स्वस्थ करत आहे. मी स्वतःला प्रेमाच्या उबदार चादरीत लपेटला आहे आणि सर्वांसाठी मनात सद्भावना बाळगून मी झोपी जात आहे. रात्रभर माझ्याजवळ शांतीचे वास्तव असेल आणि सकाळी मी जीवन आणि प्रेमाने परिपूर्ण असेल. माझ्या भोवती प्रेमाचे वर्तुळ आहे. मी कोणत्याही आपत्तीला घाबरणार नाही, कारण तू माझ्या पाठीशी आहे. मी शांतपणे झोपतो, मी आनंदाने जागा होतो आणि त्या दैवी अस्तित्वात जगतो, वावरतो आणि त्यातच माझे अस्तित्व सामावले आहे. किती छान. म्हणजे ज्यांना झोपेचा त्रास आहे, ज्यांना खूप असतं ना की मी झोपी जातो, म्हणजे मी झोपतो पण मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्टर जोझफ मर्फीनी इतकी छान अशी तयारी करून ठेवली. आणि ही प्रार्थना मी तर म्हणते लिहून ठेवा किंवा लर्न करून घ्या हवं तर. आणि रोज ही प्रार्थना म्हणून झोपा आणि रोज रात्री स्वतःला क्षमा करायची. सेल्फ लव्ह खूप महत्वाचं आहे. काही जर तुमच्याकडून चुकी झाली असेल तर लेट इट बी, सोडून द्यायचं, स्वतःला माफ करायचं. सेम त्याप्रमाणे प्रार्थना आपल्याला खूप सुंदर प्रार्थना दिली आहे की तुम्ही त्या प्रार्थना म्हणा आणि त्याची रोज पुनरावृत्ती करा. हळू 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 हे सगळं तुमचं शांत होईल आणि तुम्हाला छान झोप लागेल. प्रत्येक अवयवाबद्दल माझे बोट, घोटे, पोटाचे स्नायू, हृदय, फुफ्फुस, हात, मान, मेंदू, चेहरा, डोळे, संपूर्ण मन कसं रिलॅक्स झालंय. जसं आपण बेडवर गेलो तसंच सुरू. आता याच्यामध्ये एवढे अवयव दिले आहेत, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काय म्हणजे डोळे, कान, नाक, फुफ्फुस, पॅनक्रिया, किडनी सगळं सगळं छान छान रिलॅक्स झालंय असंच म्हणायचं. मी सर्वांना पूर्णपणे खुलेपणे क्षमा करतो. क्षमा, फॉरगिव्हनेस. मी आरोग्य, शांती, जीवनातील सर्व कृपा आशीर्वादासाठी मनापासून म्हणजे माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद असावा याची पण मी इच्छा करते. मी शांत आहे, समाधानी आहे, प्रसन्न आहे, संरक्षण आणि शांतता विश्रांती घेत आहे. म्हणजे किती सुंदर इंटेन्शन टाकून जर तुम्ही असे रोज झोपलात तर खरंच किती सुंदर छान झोप येईल. माझ्या संपूर्ण अस्तित्वावर परमेश्वराचा वरद हस्त म्हणजे मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. ती दैवी शक्ती मला जाणवत आहे. जीवन आणि प्रेमाची भावना मला स्वस्थ करत आहे. म्हणजे रात्री तुमची बॉडी हील होणार, प्रत्येक शरीराचं सेल तुमचा हील होणार. जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करून झोपाल तेव्हा प्रत्येक बॉडीचा सेल तुम्हाला हील करेल. अतिशय सुंदर अशी प्रार्थना आहे. नक्कीच करा आजपासून आणि बघा तुमच्या झोपेमध्ये तुम्हाला कसा फरक जाणवतो. मी स्वतःला प्रेमाच्या म्हणजे मी स्वतःला प्रेम देते आहे, ना की माझ्या झालेल्या सकाळ 15 चुका झाल्या आहे, काही हे झालं ते झालं त्याच्यासाठी मी त्याला हे करत नाहीये. पण मी त्याला प्रेम देते आहे. मी साऱ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा काय सद्भावना बाळगते त्यांच्याबद्दल. माझ्या आजूबाजूला आता रात्री झोपताना हा किओस नाहीये, याचं हे झालं त्याचं ते झालं त्याचं नाही. मी शांतीचं वास्तव्य आहे असं मी शांत आणि परिपूर्ण अशी छान झोप घेते आहे. माझं सभोवताली प्रेमाचं एक वर्तुळ आहे. ते प्रेमाचं वर्तुळ जे आहे ना ते आता कुठल्या गोष्टीला घाबरणार नाही. आणि माझ्या पाठीशी माझा परमेश्वर आहे म्हणून मी शांत आणि आनंदाने जागी होणार. झोपणार मी शांततेने, आनंदाने मी जागी होणार. कारण दैवी अस्तित्वच माझ्या आतमध्ये आहे. मी त्याच्यामध्ये वावरती आहे आणि त्याच्यामध्येच मी सामावलेली आहे. सो खूप सुंदर प्रार्थना आहे. रोज हवं तर झोपायच्या आधी हा पॅरा ओपन करा. याला छान पहिले दीर्घ श्वास घ्या 3 आणि या पॅरेग्राफला पूर्ण रीड करा. पुस्तक बाजूला ठेवा आणि झोपायला जा. तुमचा मॅजिक रॉक झाल्यानंतर. ठीक आहे. सी आणि मला सांगा खरंच तुम्हाला काय फरक जाणवतो तो. आणि मीही करणार आहे, तुम्हीही करून बघा. सो इंटेन्शन टाका हे आणि झोपायला जा, म्हणजे रात्रीची झोप खरंच खूप सुंदर लागेल. आणि तुमच्या मनाला कुठलं उत्तर हवंही असेल तर तेही तुम्ही विचारून झोपू शकता. सो आता लेसन संपलाय, त्याचे पॉइंटर्स बघूया आपण. झोपेच्या चमत्कारांचा सारांश.
झोपेच्या चमत्कारांचा सारांश एक. जर तुम्हाला तुम्ही वेळेवर उठू शकणार नाही असे वाटत असेल, तर झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला नेमके कधी उठायचे आहे ते सांगा. ते तुम्हाला त्यावेळी जागे करेल. त्याला घड्याळाची गरज नाही. सर्व समस्यांसाठी असेच करा. आपल्या सुप्त मनासाठी काहीही कठीण नाही. येस. दोन. म्हणजे ज्या कोणाला असं वाटतं ना, खूप लोकांना चॅलेंज आहे, अमृत वेळेला उठू शकत नाही ते लोक, तर झोपायच्या आधी त्याला सांगायचं अंतर्मनाला, की हे माझ्या अंतर्मना, मला सकाळी ना 4:45ला या 4:40ला या 3:40ला उठव. तो तुम्हाला .3:40ला उठवेल. त्याच्याकडे खूप छान घड्याळ आहे. तुम्ही फक्त त्याला सांगा, तो तुम्हाला उठवेल. त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट कठीण नाही. सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी सहज आहे. तुम्ही त्याला 1 करोड मागा, 10 करोड मागा, तो तुम्हाला त्याच्यासाठी सगळं खूप निग्लेज, म्हणजे खूपच मायक्रो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे सगळ्या. पण तुम्ही तुमच्या सुप्त मनावर हळूहळू हळूहळू काम करा. हळूहळू हळूहळू गोष्टीमध्ये प्रोग्रेस करा. झोपून पहिले बघा की खरं माझं सुप्त मन माझं इतकं जागृत झालंय का, माझ्याशी बोलतं का, मला उठवतं का सकाळी, करून बघा आणि मग सांगा. ज्यांना झोपेचं जो चॅलेंज आहे ना मॉर्निंगला उठवण्याचं, त्यांनी जरूर हे करा. दोन. तुमचे अंतर्मन कधीही झोपत नाही. ते नेहमी कार्यरत असते. तो तुमच्या सर्व महत्वाच्या कार्याचे नियंत्रण करते. झोपायला जाण्यापूर्वी स्वतःला आणि इतर सर्वांना माफ करा आणि उपचाराचे काम अधिक वेगाने होईल. फॉरगिव्हनेस बेस्ट मेडिसिन. मेडिसिन म्हटल्यापेक्षा फॉरगिव्हनेस हे खूप मोठं एक चमत्कारिक टूल आहे. आणि त्यामुळे तुम्ही हील व्हाल. जे आता तुम्ही यू कॅन हील युअर लाईफ जे बुक करत आहेत ना, त्यांना हे मॅडम ऑलरेडी सांगितलं असेल कदाचित, की फॉरगिव्हनेस बेस्ट आहे. फॉरगिव्ह करा म्हणजे तुमचं शरीर खूप लवकर, म्हणजे हे पण होईल, हील पण होईल. सो आपल्या स्वतःलाही माफ करायचं आणि इतरांनाही माफ करायचं. डोक्यात किंवा मनात कुणाही बद्दल राग, द्वेष, मत्सर आणि काहीच ठेवून झोपायचं नाही. तीन. निद्रेत किंवा स्वप्नात तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. निद्रेत उपचाराचा प्रवाह देखील मोकळा होतो, ज्यामुळे तुम्हाला सकाळी उत्साही व ताजेतवाने वाटते. येस, स्वप्नामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा उपचाराचा जो प्रवाह असतो तो मोकळा होतो. आणि आपली रात्री झोप जी आहे ती आपल्याला नवीन बनवत असते, रिजिनेट करत असते. तर त्यावेळेस त्याचा खूप जास्त ती आपल्याला हील करते बॉडी. तेव्हा तुम्ही सकाळी ताजेतवाने उठता, उत्साही उठता. आणि तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन सुद्धा केले जाते. तुम्हाला फक्त तुमचं इंटेन्शन काय आहे ते टाकून झोपायचं आहे पुढे. कारण जेव्हा तुम्ही दिवसभरातील चिंता आणि संघर्षामुळे अडचणीत असाल, तेव्हा तुमचे मन शांत करा आणि तुमच्या अंतर्मनामध्ये वसलेल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा विचार करा. ते तुम्हाला उत्तर देण्यास तयार आहे. ते तुम्हाला शांती, शक्ती आणि आत्मविश्वास मिळवून देईल. येस. दिवसभरामध्ये जर चिंता आहे, संघर्ष आहे, ज्याच्यामुळे तुमचं अडचणीत आलंय, तुमचं मन अशांत आहे, तर त्याला शांत करायचं. आपल्या आतमध्ये जी बुद्धी आहे, जी ज्ञान आहे, त्याचा विचार करा. ती तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. आहे ना आपल्याजवळ सगळं. अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे, माझ्याकडे सगळं आहे. त्याचा विचार करा, तो उत्तर देईल तुम्हाला. तो शांती, शक्ती, आत्मविश्वास सगळं मिळून देईल. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि तुमच्या माइंडवर काम करायचंय. दॅट्स इट ओनली. 5. मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, तणाव आणि मानसिक विकृती होऊ शकते. तुम्हाला 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. येस. जर तुम्हाला मनशांती आणि तुमचं शरीर योग्य आरोग्य त्याला भेटलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटतं, तर सगळ्यात आधी झोपेवर नियंत्रण म्हणजे तुम्हाला एक ठरवून घ्या की मी 10:30च्या आधी झोपायला जाणार. कारण 6 तासाची 8 तासाची झोप ही अति आवश्यक आहे. त्यामुळं चिडचिड होणार नाही, मानसिक ताणतणाव येणार नाही, काही विकृती येणार नाही, स्मृतिभ्रंश होणार नाही. कारण आपल्या शरीराला तेवढा आरामाची आवश्यकता आहे. 6. वैद्यकीय संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की कधी कधी नर्व्हस ब्रेकडाऊनच्या आधी रोगी निद्रानाशाने पीडित असतो. येस. ज्यांची झोप कमी होत नाही
त्यांना नर्वस ब्रेकडाऊन होऊ शकतो, किंवा मग त्याला झोपच येणार नाही. म्हणजे सारखं कधी कधी कोणी कोणी म्हणतं ना, मी खूप प्रयत्न करते झोपेचा, पण झोप येत नाही. आता मला ना माझ्या आईची शब्द आठवते. ती रात्री असंच, तिला झोप नाही यायची. ती खूप प्रयत्न करत होती पण झोप येत नव्हती. सारखा विचार, सारखा विचार, सारखा विचार. आणि शेवटी मग काय, रिझल्ट समोर दिसला. म्हणजे मला त्या गोष्टी आठवतात आता, जेव्हा ती मला बोलायची, सांगायची ना. तर मग आता मी कुठेतरी कोरिलेट करते की ती मला सांगत होती. मी त्याला म्हणायची पण की नको विचार कर, म्हणजे विचार इतके, त्यांनी ते असं झालं तसं झालं, सकाळभराच्या ती फक्त ज्या गोष्टीमध्ये तिला टेन्शन आले त्याच गोष्टी आठवत होती. आणि त्या आठवल्यामुळं मग मन शांत नाही राहत. मन शांत नाही तर झोप येत नव्हती, आणि झोप येत नसेल तर मग रोगाचं आमंत्रण आहेच. तेव्हा आ- मन शांत करण्यासाठी तुम्हाला, म्हणजे ज्याचं मन शांत नसेल तर या सगळ्या रोगांना आमंत्रण होऊ शकतं. निद्रानाश, नर्वस ब्रेकडाऊन, झोपेचे. तुमचा थकलेला मेंदू झोपेसाठी इतका बेचैन होतो की ती मिळवण्यासाठी तो काहीही त्याग करायला तयार असतो. जे येस. लोक गाडी चालवताना झोपतात ते याची साक्ष देऊ शकतात. येस, तुम्ही बघितलंय, ऍक्सिडेंट होतात सकाळी सकाळी होतात मोस्टली. हम्म. कारण झोप नसते पुरेशी. आणि झोपीला माहित नाही तू गाडी चालवत आहे. त्याला झोपायचं आहे, बॉडीला रिलॅक्सेशन पाहिजे, मेंदू झोपायचा आहे, तो आपला धडपड धडपड करत असतो. आणि त्याला डुलकी लागते, आणि एका डुलकीमध्ये मग बघा, ते गाडी चालवत आहे की काय करत आहे ते नाही, गाडी चालवताना झोप येते, डुलकी येते. कारण शरीराला झोप आवश्यक आहे. तो त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट त्याग करू शकतो. आणि झोपेच्या वेळी आपण आध्यात्मिकरित्या ताजेतवानं सुद्धा असतो. आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि उत्साह जर हवा असेल तर पुरेशी झोप घ्या. झोपेच्या कमतर. झोपेच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या अनेक लोकांची स्मरणशक्ती कमी असते आणि त्यांच्यात योग्य संतुलनाचा अभाव असतो. ते गोंधळलेले, सैरभैर आणि एकाग्रता नसलेले असे असतात. बघा तुम्ही, ज्यांना झोप नाही आहे, किंवा ज्यांची झोपी कमी होते ना, ते लोकांना त्यांचं बॅलन्स नाही राहत. गोंधळलेले असतात, सैरावैरा, एकाग्रता नसते, कुठलं काम ठीक होत नाही, हे ते असं काही ना काहीतरी त्यांचं ते चालू असतं. तेव्हा झोपेला झोप खूप खूप आवश्यक आहे. तुम्ही हो, हा. झोपायला जाण्यापूर्वी. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी ठामपणे म्हणा की तुमच्या अंतर्मनाची अमर्याद बुद्धिमत्ता तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तर पहा तुम्हाला झोपेत तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळेल. हे वाचून घ्या पूर्ण पॉइंट, मग सांगते हं. मी. 11, अंतर्मनावर पूर्ण विश्वास ठेवा. त्याचा कल नेहमी जीवनाकडे असतो हे जाणून घ्या. काही वेळा तुमचे अंतर्मन स्वप्नाद्वारे तुमच्या समस्यांची उत्तरे देते. 12, तुमचे भविष्य हे तुमच्या मनात असते. ते तुमच्या सवयीच्या विचारांवर आणि विश्वासावर आधारित असतं. असा विश्वास ठेवा की असीम ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही चांगले काम कराल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. जर तुम्ही सर्वोत्तमाची अपेक्षा कराल तर तुम्हाला नक्कीच सर्वोत्तम मिळेल. 13, जर तुम्ही कादंबरी, नाटक किंवा पुस्तक लिहित असाल किंवा एखाद्या गोष्टीवर संशोधन करत असाल तर रात्री तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा. अंतर्मनाची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि शक्ती मला मार्गदर्शन करत आहे आणि आदर्श नाटक, कादंबरी, पुस्तक किंवा आदर्श उपाय प्रकट करत आहेत अशी प्रार्थना करा. मग पहा आपोआप चमत्कार घडतील. येस. झोप झोप जर कमी असेल तर स्मरणशक्ती कमी, गोंधळलेलं, सैरावैरा मन धावेल, एकाग्रता नसेल. झोपीला जायचंय तर त्याला सांगा, ठामपणे सांगा. आपण मॅजिक रॉकच त्याच्यासाठी करतो. आणि मॅजिक रॉक हातात घेतलं तरी तुम्ही म्हणू शकता, अंतर्मनाच्या मर्याद बुद्धिमत्ता. तुमचे मॅजिक रॉकचे सगळे पॉइंट झाले की लास्टला तुम्ही हे सेंटेन्स म्हणा आणि झोपीला जा. बघा तुमचं कसं छान आयुष्य बदलेल. तुमच्या अंतर्मनावर तुमचा विश्वास ठेवा. तुमचा कल हा नेहमी जीवनाकडे असतो हे जाणून घ्या. आणि तुमच्या स्वप्नात अंतर्मन तुम्हाला स्वप्नाद्वारे तुमच्या समस्यांचं उत्तर देईल. तुम्ही त्याला सांगा, त्याच्यावर सोपवा ह्या सगळ्या गोष्टी. नक्कीच तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करेल. तुमचं जे भविष्य आहे हे तुमच्या मनात असतं. तुमच्या सवयींवर, तुमच्या विचारावर, तुमच्या विश्वासावर तुम्ही काय विचार करतात. दिवसभर तुम्ही जरा ऑब्झर्व करा, माझा सेल्फ टॉक काय आहे.
माझे विचार आहे त्याचा माझा विश्वास कसा आहे. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. असीम ध्यान तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुम्ही चांगले काम कराल आणि मग तुमचं भविष्य सुद्धा चांगलं होईल. नेहमी सर्वोत्तमाचीच अपेक्षा करावी की मला बेस्ट ऑफ द बेस्टच मिळणार आहे आणि नक्कीच बेस्ट ऑफ द बेस्ट मिळेल. जे कादंबरी, नाटक, पुस्तक लिहितात, कुठल्या गोष्टीवर संशोधन करतात, ते लोक नेहमी त्यांच्या अंतर्मनासोबत संवाद साधत असतात. असंच तुम्हालाही त्याच्यासोबत संवाद साधायचा असं आहे. ज्यांना कोणाला पुस्तक लिहायचे आहे, संशोधन करायचं आहे, कादंबरी लिहायची आहे, त्यांनी अंतर्मनाशी नक्कीच संवाद साधावा. मार्गदर्शन मिळणार. तुम्हाला त्याची प्रार्थना कशी करायची ही ती दिलेली आहे. ती अंतर्मनाची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि शक्ती मला मार्गदर्शन करत आहे आणि आदर्श नाटक, कादंबरी, पुस्तक आणि आदर्श उपाय प्रकट करत आहे. बस ही चमत्कारिक प्रार्थना करा आणि आपोआप चमत्कार घडतील. तुमच्या एखाद्या कामामध्ये तुम्हाला काहीतरी न्यू करायचं, जसं मला माझे ट्युशन्स मी घेते. मी माझ्या अंतर्मनाला विचारेल की माझ्या अंतर्मना, माझ्या अमर्याद बुद्धिमत्ता मला मार्गदर्शन कर की मी असं काय नवीन करू माझ्या ट्युशन मध्ये की मला भरपूर ऍडमिशन्स मिळतील. नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. असंच तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये करू शकता. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, तर तुम्हाला 100% उत्तर मिळणार आहे. ओके. सो 13th लेसन कम्प्लीट. पुढचे लेसन पण आता आपले लवकर कम्प्लीट होणार. सो हार्डली 20 डेज लागतील आपल्याला पुस्तक कम्प्लीट करायला. चलो, थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि सगळ्यांना पुस्तक समजत आहे आणि मी खूप इगरली वेट करते फीडबॅकचा. आजचा लेसन कसा वाटला, तुम्ही काय टेकअवे घेता. ऍटलिस्ट तुम्ही एका शब्दात तरी जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की टाका. अशीच तुमचा मी प्रार्थना करते. हो की नाही. तुमची म्हणजे तुम्ही जर टाकलं तर मे बी सगळ्यांना असं वाटेल की काहीतरी तुम्ही नवीन शिकत आहात. अदरवाईज बस ग्रुप आहे, आपण ग्रुपवर असं फक्त बसलेला तसं नका करू. तुम्ही काहीतरी तुमचे फीडबॅक द्या, म्हणजे मलाही काहीतरी करायला उत्साह मिळेल. आणि मला नवीन नवीन मोटिवेशन सुद्धा यानेच मिळेल ना. मला असं वाटेल की नाही, हे सगळं शांततेने चालत आहे, तर मला असं वाटतं कधी कधी विचार पडतो की मी काय देऊ, म्हणजे कसं काय करू जे मला पार्टिसिपेंट करून चांगला प्रतिसाद मिळेल. सो थँक्यू सो मच. आणि आता आपण रेकॉर्डिंग इथं बंद कर